शब्दाद्वारे परमेश्वराने आपल्या आयुष्याला जोडलं आणि प्रभूला धन्यवाद देतो की मंडळीने देखील मला ही संधी दिली की वचनाची सेवा या रविवारच्या दिवशी मी या ठिकाणी करू शकेल. देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. छोटीशी प्रार्थना करू आणि परमेश्वराच्या वचनाकडे आपण जाऊ. सर्वशक्तिमान जीवन दाखवणारे देवा, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. तुझ्या पायाजवळ स्वतःला झुकवतो देवा, कारण तीच माझी योग्यता आहे. मी प्रार्थना करतो प्रभू, परत एकदा तू तुझ्या लेकरांशी बोल, आमच्याशी बोल. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं काम. तू बोल, आम्ही ऐकावं असं ते. पवित्र आत्म्याने मला ऐकले बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित. प्रार्थना ईश्वर आम्ही मागितली. ठीक आहे, आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. ख्रिस्ती जीवनाविषयी आज काही गोष्टी आपण शिकणार आहोत. जर आपण नीट विचार केला, जे बायबल आपल्याकडे आहे, ज्याला आपण पवित्र शास्त्र म्हणतो, हे बायबल आपल्याला दोन गोष्टींविषयी शिकवतो. नीट लक्ष द्या. जे बायबल आपल्याकडे आहे ते आपल्याला दोन गोष्टींविषयी शिकवतं. एक, की देव कोण आहे, देव कसा आहे, देव किती सामर्थ्य आहे, देव काय करू शकतो, देव काय देऊ शकतो. म्हणजे देवाचं सामर्थ्य, देवाची योग्यता, देवाची ओळख, परमेश्वर काय करतो, त्याने काय केलं, काय करत आहे आणि काय करणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशातून कळतात? वचनातून, बायबलमधून. नीट लक्ष द्या. ही झाली पहिली गोष्ट, की पवित्र शास्त्र आपल्याला हे शिकवतं की देव कसा आहे. आणि दुसरी गोष्ट जी पवित्र शास्त्र शिकवतं ती ही आहे की जो देवावर विश्वास ठेवतो तो कसा असतो. जो देवावर विश्वास ठेवतो त्याला काय भेटू शकतो. जो देवावर विश्वास ठेवतो त्याला परमेश्वर काय देऊ शकतो. जो देवावर विश्वास ठेवतो त्याच्या द्वारे परमेश्वर काय करू शकतो. या दोन गोष्टींविषयी पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वराला जेव्हा तुम्ही बायबलमध्ये बघता तर लिमिटेशन नाही आहे, त्याला मर्यादा नाही, अमर्याद सामर्थ्य आहे. परमेश्वराच्या कोणत्याच कामाला मर्यादा नाही, हे तुम्हाला देवाच्या वचनातून पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस देवाच्या वचनातूनच तुम्ही विश्वासणाऱ्यांबद्दल बघता, देवाच्या भक्तांबद्दल बघता, तर त्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला हीच गोष्ट पाहायला मिळेल की त्यांना सुद्धा कोणतीच लिमिटेशन देवाने घालून दिलेली नाही. तर तो आहे परमेश्वर आणि ते आहे विश्वास करणे. ज्या वेळेस आपण बायबल हे स्वतःच्या जीवनामध्ये अंगीकार करतो ना प्रियांनो, तर अशा रीतीने करा की मी नेमकं याच्यामध्ये कशात बसतो. का? कारण परमेश्वराला लिमिटेशन नाहीये, तसं त्याच्या दासांना पण लिमिटेशन नाही. कोणीच कधी लाल समुद्र दुभागलेला नव्हता. तो कोणी दुभागला, कोणाकडे दुभागला देवाने? मोशेद्वारे. कधीची गोष्ट कधी घडली नाही, कोणाच्या मनात सुद्धा आली नाही. आणि या गोष्टीचा कोणताच तर्क नाही. मी तुम्हाला सांगतो, कोणतं शास्त्र तुम्हाला सांगणार नाही की असं असं झालं म्हणून त्या ठिकाणी लाल समुद्र दुभागला गेला. प्रियांनो, ते केवळ देवाचं सामर्थ्य होतं आणि परमेश्वराचा अधिकार मोशेला दिला. नीट लक्ष द्या. एकदा एका व्यक्तीने, ज्ञानी होता, स्कॉलर होता, खूप अभ्यास व्यक्ती होता, त्याने असा अभ्यास केला आणि असा शोध लावला आणि सांगितलं एका देवाच्या दासाला की मोशेने जो लाल समुद्र दुभागला आहे, तो लाल समुद्र काही मोशे देवाने दुभागला वगैरे काही नाही, पण त्या समुद्रातलं, त्या भागातलं पाणी फक्त गुडघे एवढं होतं. किती होतं? गुडघे एवढं होतं. आणि त्या पाण्यातून ते इस्रायल चालत चालत गेले म्हणे. ही सगळी भाकड कथा आहे म्हणे, ही सत्य घटना नाहीये म्हणे. मोशेने लाल समुद्र दुभागला वगैरे नाही किंवा देवाने पण लाल समुद्र दुभागला नाही, तर ते गुडघ्यावर पाणी होतं ज्याच्यातून इस्रायल प्रजा ही पायी चालत चालत गेली. मग तो देवाचा दास म्हणला, प्रभूला धन्यवाद, परमेश्वर किती महान. काय बोला? प्रभूला धन्यवाद, परमेश्वर किती महान आहे की गुडघ्यावर पाण्यातून त्याने इस्रायल लोकांना बाहेर काढलं, पण त्याच गुडघ्यावर पाण्यामध्ये मिस्राची सेना बुडून गेली. तेवढ्याच गुडघ्यावर पाण्यामध्ये मिस्री सेना बुडून गेली. आहेच ना आमचा परमेश्वर महान. देवाचा लाभ नाही करायचा. परमेश्वर जो होता तो आहे आणि तो सर्व काळ लिमिटलेस आहे. आमेन. त्याचं सामर्थ्य अमर्याद आहे आणि प्रियांनो, तोच अधिकार त्याने तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. मोशे लाल समुद्र दुभागतो. बायबलमध्ये यहोशुआ ज्यावेळेस त्याने इस्रायल लोकांना कनानमध्ये घेऊन जात होता, यार्देन दुभागली गेली. एलिशाने, त्यानंतर एलियाने यार्देन दुभागली. विचार करा, यार्देनेला काय वाटत असेल की जो येतो तो दुभागतो.
नीट वाहू पण देत नाही मला, अरे पण हे सामर्थ्य परमेश्वराचं. आमेन. जो अधिकार देव स्वतःकडे ठेवतो तोच अधिकार तो त्याच्या विश्वास करायला देतो. आमेन. मी या गोष्टी तुम्हाला का सांगितलं तुम्हाला माहिती का? हे सगळं आपण बायबलमध्ये वाचतो, माझ्या जीवनात काय अनुभव आले हा प्रश्न आज आपल्याला करायचा आहे. जर मी स्वतःला विश्वास म्हणतो ना, जर मी स्वतःला ख्रिस्ती म्हणतोय, जर मी म्हणतो की मी त्याच देवावर विश्वास ठेवतो ज्याच्यावर मोशे विश्वास ठेवायचा, ज्याच्यावर एलिया विश्वास ठेवायचा, ज्याच्यावर एलिशा विश्वास ठेवायचा, जर मी त्याच देवाला मानतो, जर मी त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो ज्याच्यासोबत पेत्र होता, याकोब होता, योहान होता, ज्यांनी अद्भुत चमत्कार केले, पेत्र होता, पौल होता, ज्यांनी येशू ख्रिस्ताला पौलाने पाहिलं नव्हतं डोळ्याने, पण तरी सुद्धा त्या पौलाच्या जीवनाद्वारे देवाने अमर्याद कामं करून घेतली. तोच प्रभू येशू ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, जे त्यांच्याद्वारे झालं ते माझ्याद्वारे का नाही? सिंपल प्रश्न आहे. बायबल स्पष्ट म्हणतं परमेश्वर हा कधी न बदलणारा परमेश्वर. आमेन. याचा अर्थ काय होतो? तो जसा होता तसा आज आहे आणि पुढे पण पिढ्या येतील, पिढ्या जातील, देवाचं सामर्थ्य बदलणार नाही. लक्षात घ्या. अमर्याद गोष्टी आहेत, अनलिमिटेड गोष्टी आहेत परमेश्वराच्या, त्या कधी बदलणार नाही. मग बदलतो कोण? आपण. कमी कोण पडतं? बोला बोला बोला, लाजू नका बोलायला. आपण. नीट लक्ष द्या. एलिया एलिशा हे जर दवाखान्यात माया करत राहिले असते ना तर ते दुसऱ्यांना आरोग्य देऊ शकले नसते. पेत्र, याकोब, योहान हे जर वैद्यांच्या मागे लागले असते ना तर ते स्वतः दुसऱ्यांना आरोग्य देऊ शकले नसते. लक्षात घ्या. पहिलं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये होतं, पहिला चमत्कार त्यांनी स्वतः अनुभव केला, पहिले आशीर्वाद त्यांनी प्राप्त केले, तर ते जाऊन लोकांना देत होते. समजतं मी काय सांगतोय? प्रभू येशूच्या घरात तुम्ही जाता त्या घरात शांती असो समजा, पण केव्हा? जेव्हा शांती कोणामध्ये असेल? हा. एकमेकांना सलाम करून उपयोग नाहीये तोपर्यंत, जोपर्यंत शांती मी घेऊन फिरत नाहीये. जर माझ्या जीवनामध्ये शांती आहे ना तर मी दुसऱ्याला सलाम करू शकतो की ब्रदर शालोम, शांती असो. पण शांती माझ्या जीवनामध्ये पाहिजे. विश्वासी लोकांना नीट लक्ष द्या. देव बदललेला नाही, आपण बदललेलो आहोत. प्रेषितांच्या कृत्यामधली मंडळी कुठे गेली? वाचा. एक वचन काढू आपण. प्रेषितांची कृत्याचा दुसरा अध्याय, प्रेषितांची कृत्याचा दुसरा अध्याय 42 वर्षापासून पुढे वाचा. ते प्रेषितांच्या शिक्षणात नीट लक्ष देऊ आपण. प्रेषितांची कृत्याचा दुसरा अध्याय वचन 43 पासून पुढे वाचा. परत एकदा. ते प्रेषितांच्या शिक्षणात त्या आणि एक हेडिंग वाचा. तिथं बायबलमध्ये हेडिंग दिलेली असेल मराठीमध्ये. काय? ख्रिस्ती मंडळीचे दैनंदिन जीवन. ख्रिस्ती मंडळीचे दैनंदिन जीवन. हालेलुया. कोणती मंडळी? ख्रिस्ती मंडळी. ख्रिस्ती. बोला ख्रिस्ती. ख्रिस्ती. आपली कोणती मंडळी आहे? नाव एकच आहे ना, ओळख एकच आहे ना, पण कामं वेगळी एक लक्षात घ्या. नीट लक्ष द्या. हालेलुया. आपण म्हणतो की मी ख्रिस्ती मंडळीचा भाग आहे, हे देवाने म्हटलं पाहिजे. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मंडळीचा भाग होतात ना त्यावेळेस तुमच्याकडे दैवी काम दिसायला पाहिजे. हालेलुया. मी माणसांसोबत राहतो तर मी माणसांप्रमाणे, पण जर मी देवासोबत राहतो तर मी देवासमान असलो पाहिजे. आमेन. सोपी गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो का मोशेद्वारे परमेश्वर काम करायचा? कारण तो देवासोबत राहायचा. का एलियाद्वारे परमेश्वर काम करायचा? कारण एलिया स्वतःची ओळख देतो, मी जिवंत देवाच्या हुजुरीत बसतो. हालेलुया. सोपी ओळख प्रियांनो. तुम्ही देवासोबत बसा, तुम्ही त्याच्यासारखे व्हाल. तुम्ही ज्याच्यासोबत वेळ घालवा तुम्ही त्याच्यासारखे व्हाल. एक मराठीमध्ये म्हणे ना, धवळ्यासमोर पोळ्या बांधला, धवळ्याजवळ पोळ्या बांधला, वाहन नाही तर गुन्हा आहे की नाही? आहे की नाही? एक सडलेला कांदा 100 चांगल्या कांद्यांना काय करतो? बोला काय करतो? पण एक सडलेला कांदा किती कांद्यांमध्ये ठेवला? 100. बोला किती चांगले किती कांदे? 100. त्यांना तो सोडून टाकतो, पण 100 चांगले मिळून त्याला बदलू शकत नाही. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतो? चांगली किती आहे? 100. आणि खराब किती आहे? पण खराब कोण कोणाला करतोय? चांगल्यांना. पण ते 100 मिळून त्याला बदलू शकत नाही. हीच प्रॉब्लेम आहे. तुम्ही चुकीच्या संगतीमध्ये राहा, तुम्ही बदला, पण जर तुम्ही देवासोबत राहाल परमेश्वर त्याच्या समोर तुम्हाला करेल. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. ख्रिस्ती मंडळीचं जीवन काय होतं वाचा आता 42 वर्षापासून.
ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासामध्ये भाकर मोडण्यामध्ये व प्रार्थना करण्यामध्ये तत्पर असत. नीट लक्ष द्या, हे आहे ख्रिस्ती मंडळीचं ख्रिस्ती जीवन. फक्त रविवार पुरतं नाही, तत्पर असत. काय म्हणलेलं आहे? तत्पर असत. मला माहिती आजकाल वेळ खूप कमी आहे आपल्याकडे ना, खूप सगळेजण बिझी आहेत. आपल्याकडे सगळे पण वेळ नाही. तुम्हाला माहिती, वेळ आपल्याला स्वतःसाठी आहे पण कोणासाठी नाही. वेळ आपल्याकडे मोबाईल साठी आहे पण कोणासाठी नाही. वेळ आपल्याकडे टीव्ही बघायला आहे पण कोणासाठी नाही. वेळ आपल्याला मूव्हीज बघायला जायला आहे पण कोणासाठी नाही. दाताराची शॉपिंग करायला 5 तासाचा वेळ माझ्याकडे, पण द्यायला वेळ कोणासाठी नाही. वेळ नाही. हा हे सगळे फालतू रिझन आहे आपल्या जीवनात. मी तुम्हाला सांगतो, कारण आपण आपला वेळ अशा गोष्टींमध्ये वाया घालवतो ज्या गोष्टीचा मला तेवढी मात्र फायदा होतो. ज्या मोबाईलला तुम्ही तुमचा वेळ देताय तर मला एक फायदा सांगा की तुम्हाला झाला त्याचा. मी तुम्हाला सांगतो तो वेळ तुम्ही देवाला द्या, 100% फायदा होईल. लिहून देतो तुम्हाला. अडचण ही आहे, प्रेषितांच्या मंडळीमध्ये काय करायचे की रोज प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, सहवासामध्ये, भाकर मोडण्यामध्ये आणि प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होती. हालेलुया. पुढचं वचन वाचा. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून. जेव्हा देवाची मंडळी असते ना, तर देवाच्या मंडळीचा चुकीचा व्यक्ती आला तर त्याला काय वाटलं पाहिजे? भय. तुला काय वाटलं पाहिजे? पिणारा पण येऊन बसतो, खाणारा पण येऊन बसतो, व्यभिचार करणारा पण येऊन बसतो, 2 नंबर करणारा पण येऊन बसतो, सगळे येतात पण भय कोणालाच वाटत नाही. काय वाटतं ही देवाची मंडळी का? कुठे गेली पवित्रता? कुठे गेले देवाचं सामर्थ्य? अरे बायबलमध्ये वाचा तुम्ही प्रेषितांच्या कृत्यामध्ये की त्या ठिकाणी जे 2 नवरा बायको जोडपं त्या ठिकाणी गेलेले, हनन्या आणि सफीराचं. हनन्या आणि सफीराने स्वतःची जमीन विकली आणि त्याच्यातला अर्धा पैसा काढून ठेवला आणि अर्धा प्रेषिताच्या चरणी आणून ठेवला. बायबल असं म्हणतं, पेत्र काय म्हटला? हनन्या, तू पवित्र आत्म्याची लबाडी का केली? हालेलुया. जेव्हा विकली तेव्हा तुझीच होती, नाही जेव्हा होती तेव्हा तुझीच होती, विकली तेव्हा पण तुझीच होती ना. खोटं का बोलतो? कशाला लपवून ठेवला तो पैसा? बायबल म्हणतं हनन्याने जागेवर प्राण सोडला. ही आहे ती मंडळी, ख्रिस्ती मंडळी, की पापाला त्या ठिकाणी जागा नव्हती. दुसरी त्याची बायको आली, तिला माहिती पण नाही, नवऱ्याला आपोआप पूर्ण आले, परस्पर पूर्ण आले, विचारलं पण नाही तिला येते का बगरेवर वगैरे फुलं बिलं टाकते, काहीच संबंध नाही. विचार करा ती मंडळी काय आहे ज्याच्यात पापाला अजिबात थारा नाहीये. बायकोची परमिशन पण नाही घेतली त्यांनी, प्रक्रिया करायची का नाही, परस्पर पूर्ण आले. आणि ही आली नंतर सफीरा, तिला परत पेत्र म्हणतो, जमीन एवढ्यालाच विकली का? तो सांगत पण नाही तुझा नवरा गेला. तू काय म्हणतो? तू विचार सांगत पण नाही तिला तुझा नवरा गेला असं. तो म्हणतो जमीन एवढ्यालाच विकली का? ती म्हणते हा. ती म्हणते का तुम्ही संगनमत केलं पाप करण्यासाठी? बायबल म्हणतं, बघ तुझ्या नवऱ्याला पुरणाऱ्याचे पायदाराला पडतास तू पण वर्षी. ते आले, ती पण गेली. ती होती ख्रिस्ती मंडळी. आज कुठे अशी ख्रिस्ती मंडळी? पापाचं भय राहिले का मला सांगा? व्यभिचार करणारा सुद्धा छाती ठोकपणे येऊन बसतो, त्याचा सुद्धा सत्कार आणि स्वागत केला जातो. चर्च मध्ये हकला तर नाही बाहेर, कशाला त्याला मान सन्मान देतात? नीट लक्ष द्या प्रियांनो, देवाचं मंदिर पवित्र आहे, त्याच्यामध्ये पवित्रता राखली गेली पाहिजे. बाकी कोणतीच गोष्ट नाही. तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वाटतं परमेश्वराने ते करावं जे त्या बायबलमध्ये केलेले माझ्यासोबत, लक्षात घ्या तुम्हाला तेच करावं लागेल जे त्या लोकांनी केलेलं आहे. पवित्रता राखा परमेश्वराच्या मंडळीमध्ये. कुठे आजच्या मंडळीचं ख्रिस्ती जीवन? कुठे लिमिटेशन आहेत आपल्या जीवनामध्ये? मला सांगा. देवाला आपण लिमिटेड केलेलं आहे, परमेश्वर लिमिटेड नाहीये. लक्षात घ्या, तो अनलिमिटेड काम करू शकतो, तो अद्भुत काम करू शकतो. प्रियांनो, परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही स्वतःला बदला, म्हणजे या सगळ्या गोष्टी बदलतील. वाचा देवाच्या वाचा. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले. मी म्हणतो चर्चमध्ये देवाचं भय वाटू द्या प्रत्येक व्यक्तीला. जेव्हा तुम्ही बघा स्तोत्र संहितेमध्ये म्हटलेलं नाही, मला उपदेशक म्हटलेले वाटतं, देवाच्या मंदिरामध्ये कसं पाऊल टाक.
कसं पाऊल टाक? बाळासाहेब जर सापडलं तर वाचा प्लीज. देवाच्या मंदिरात कसं पाऊल टाक? सांभाळून पाऊल टाक. का? कारण तो पवित्र आहे. हालेलुया. तू पिक्चर बघायला नाही जाते, नीट लक्ष द्या. तू थिएटर मध्ये नाही जाता, तू मॉल मध्ये नाही जाते, तू भाजीपाला घ्यायला नाही जाते. तू ज्या ठिकाणी जातोय ना तिथं सेनाधीश परमेश्वर आहे. हालेलुया. तू ज्या जागेमध्ये प्रवेश करतोय ना तिथं सेनाधीश परमेश्वर जो राजांचा राजा आहे ना तो आहे. आणि म्हणून बायबल म्हणतं ज्या वेळेस देवाच्या मंदिरी जाशील सांभाळून पाऊल टाक, कारण तो पवित्र आहे. आणि तो काय आहे स्वतःच आत्मपरीक्षण कर. जर मी आठवडाभर लवाड्या करून आलेलो आहे, काय मला भय वाटलं पाहिजे मी देवाच्या मंदिरात कसा जाऊ? जर मी चुकीच्या गोष्टी करून आलेलो आहे, मला भय वाटलं पाहिजे मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये कसा जाऊ? तंबाखू बाहेर थुकून आलेलो आहे मी कोणतं कोणी घेऊन जाऊ परमेश्वराकडे, की परमेश्वर जो पवित्र आहे त्याच्या मंदिरामध्ये मी कसा जाऊ? अरे ह्या तोंडाद्वारे तुम्ही देवाची स्तुती का करतात? नाव सुद्धा घेऊ नका जर तोंडाने तंबाखू खात असाल. जर ह्याच तोंडाने तुम्ही दारू पित असाल, येशू ख्रिस्ताचं नाव घेण्याची लायकी नाही. तुम्हाला सांगतो तो पवित्र आहे. हसू नका, ही स्पष्टता आहे. बायबल म्हणतं स्वर्गामध्ये 6 फिल्म आहेत, 6 पंखांवाले. ते ज्यावेळेस देवाची स्तुती करतात ना 2 पंखांनी स्वतःचं तोंड झाकतात, 2 पंखांनी स्वतःचं अंग झाकतात आणि मग परमेश्वराची आराधना करतात. अरे तुझा पवित्र आहे तरी सुद्धा स्वतःला दिसून येत नाही. आणि आपण तोंड घेऊन येतो परमेश्वराच्या मंदिरामध्ये, पाप करून येतो परमेश्वराच्या मंदिरामध्ये, तंबाखू खाऊन येतो आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये, दारू पिऊन येतो आपण परमेश्वराच्या मंदिरामध्ये. कुठे आहे पवित्रता आणि कुठे आहे परमेश्वराचं भय? बायबल म्हणतं प्रेषितांच्या मंडळीमध्ये देवाचं भय होतं. आजच्या मंडळीत ते राहिलेलं नाही. देव कसा काम करेल मला सांगा? परमेश्वर कसं काय काम करेल मला सांगा? गरज आहे ती परमेश्वराचं भय बाळगण्याची. निधीसूत्रामध्ये 100 म्हणतो परमेश्वराचं भय विज्ञानाचा प्रारंभ आहे. हालेलुया. हालेलुया. उपडा पडायचा दावीद राजा असून सुद्धा जेव्हा चुकला त्यावेळेस वस्त्र फाडली त्याने, धूळ टाकली त्याने, राग पासणी आला. तो म्हणतो हे प्रभू माझ्यावर दया कर. एक राजा पश्चाताप करतोय, त्याच्याशिवाय क्षमा नाहीये. आणि आपण येतो कोण घेऊन? चुकलो तरी, पाप केले तरी, निंदा करतो तरी, लवाड्या करतो तरी, दारू पितो तरी, व्यभिचार करतो तरी, 2 नंबर करतो तरी, खास नाही वाटत आपल्याला परमेश्वराच्या उपस्थिती यायला. का? कारण भय नाही राहिले. भय नाही राहिले. वाचा ते वचन परत एकदा. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले, तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. चिन्ह आणि चमत्कार घडत होती. आमेन. आमेन. ही आहे ती मंडळी ज्याला ख्रिस्ती मंडळी म्हटलं जातं, की जिच्याद्वारे अद्भुत चिन्ह आणि अद्भुत कृत्य घडत होती. आज का नाही घडत? देव झोपला का तुम्ही झोपले? सांगा मला. बायबल म्हणतो इस्रायलाच्या रक्षकाला कधी झोप लागत नाही, मग तो डुलकी सुद्धा घेत. याचा अर्थ तो सर्व काळ काय आहे? तुला काय आहे? मरण तुमच्यासाठी आहे, देवासाठी नाही. लक्षात घ्या, परमेश्वर जो होता तो आहे आणि तो सर्व काळचा आहे. कमी कोण पडते मला सांगा? कमी कोण पडते? देव का मंडळी? कोण पडते? देव का मंडळी? प्रेषितांच्या कृत्यामध्ये मंडळी अद्भुत चिन्ह चमत्कार काही होती. हालेलुया. अजून एक उदाहरण तुम्ही वाचा बायबलमध्ये, मी तुम्हाला सांगतो. चला प्रेषितांची कृत्य काढ. प्रेषितांची कृत्य याचा 6वा अध्याय, प्रेषित 6 वचन 1 पासून पुढे वाचू. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता, हेलेनी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली. कारण रोजच्या वाटणीमध्ये त्यांच्या विद्वांची उपेक्षा होत असे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी. पेत्र, याकोब, योहान किंवा इतर जे 12 शिष्य होते ना, यांनी स्पष्ट सांगितलं हे जेवण वाढण्याचं काम, स्वयंपाक करण्याचं काम, कोणाला किती वाढायचं ते काम हे आम्ही करणार नाही. आम्हाला वचनाची सेवा करायची. हालेलुया.
हालेलुया. हे सोडून आम्ही कोणती सेवा करावी का? हे काम आम्ही करणार नाही. पुढे वाचा. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून, तुम्ही तुमच्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. कशासाठी शोधायचे पुरुष? पंक्ती. कोणत्या कामासाठी? पंक्ती सेवा. म्हणजे कोणती सेवा? नाही, पंक्ती सेवा. स्वयंपाक करणं आणि वाढणं. बोला कोणतं? बघा तुम्ही नीट वाचा त्या वर्षात. विद्वांना, सगळ्या लोकांना जेवण वाढवणं, स्वयंपाक बनवणं, कोणाला किती द्यायचं, ही सेवा करण्यासाठी किती लोकांना निवडायला लावलं? 7. आता मला एक सांगा, पण निवड कशी करायची? पवित्र आत्म्याने, ज्ञानाने पूर्ण. पवित्र आत्म्याने व ज्ञानाने परिपूर्ण. कोणत्या सेवेसाठी? स्वयंपाकीसाठी. हालेलुया. विचार करा, स्वयंपाकी असे होते, सेवक कसे असते? स्वयंपाकांची निवड कशी होत होती? पवित्र आत्म्याने परिपूर्ण आणि ज्ञानाने परिपूर्ण. तो विचार करा, सेवक कसे असते? हालेलुया. म्हणून तर बायबल होतं, पेत्र जेव्हा रस्त्यावर चालायचं ना, सावली आजारी लोकांवर पडायची तरी ते काय करायचे? हात लावायची गरज. तुम्हाला माहिती, हे चमत्कार येशूने सुद्धा नाही केले. हे कोणाद्वारे झाले? पेत्राद्वारे. तुम्हाला माहिती याचं कारण? कारण येशू स्वतः बोलला होता, जो माझ्यावर विश्वास ठेवतो माझ्यापेक्षा आमेन. येशूने लिमिट नाही दिली. येशू म्हणतो, जे माझ्याकडून राहिलं ना तुम्ही पूर्ण करायचंय. आमेन. मी जेवढे केले तेवढंच करण्याची अपेक्षा करू नका. प्रभू येशू म्हणतो, जे तुम्हाला माहिती आहे, येशूने लग्नांना साध्य केलं. तुला बघायला साध्य केलं. पण येशूने काय म्हणत होतं? जे माझ्याकडून बाकी राहिले ते तुम्हाला करावं लागेल. जो माझा विश्वास ठेवतो माझ्याही पेक्षा अद्भुत कृत्य करेल. हालेलुया. स्मिथ विगल्सवर्थ नावाचे देवाचे दास होते. बोला कोण? स्मिथ विगल्सवर्थ. तुम्हाला माहिती, अद्भुत चिन्ह चमत्काराची सेवा परमेश्वराने त्यांच्याद्वारे करून दिली. स्मिथ विगल्सवर्थ. या स्मिथ विगल्सवर्थची एक साक्ष आहे. बरेच चमत्कार झाले, पण त्यांच्या जीवनातला सगळ्यात अद्भुत चमत्कार हा होता. एके दिवशी त्यांना एका ठिकाणी मीटिंगला बोलवलं गेलं. मीटिंगला बोलवल्यानंतर सभा झाली आणि सभा झाल्यानंतर त्यांना एका परिवारामध्ये जेवायला बोलवलं. ते डायनिंग टेबलवर बसले होते आणि त्याच परिवारामध्ये एक अपंग व्यक्ती होता. कोण होता? अपंग व्यक्ती. ऍक्सिडेंट मध्ये तिचे दोघं पाय तुटलेले होते गुडघ्यापासून. नीट लक्ष द्या. ऍक्सिडेंट मध्ये त्या व्यक्तीचे दोघं पाय गुडघ्यापासून कट झालेले होते. तो तसाच पुढे घेऊन त्यांच्या समोर जेवायला बसला आणि जेवायला बसला. स्मिथ विगल्सवर्थ तिथे जेवत होते आणि सहज त्याच्याकडे त्यांनी पाहिलं आणि त्याला काय म्हटलं माहिती का? एक काम करा ब्रदर, म्हणे उद्या जा आणि तुमच्यासाठी बुटं विकत घ्या. काय म्हणलं? उद्या दुकानात जा आणि काय विकत घ्या? तुमच्यासाठी काय विकत घ्या? बुटं. ही सत्य घटना आहे, मी कथा सांगत नाहीये. तुम्ही वाचा त्यांचं पुस्तक स्मिथ विगल्सवर्थ. दोघं पाय नाही तिथून, गुडघ्यापासून पायच नाही. आणि स्मिथ विगल्सवर्थ म्हणतात उद्या दुकानात जा आणि बुटं विकत घ्या. हा व्यक्ती याला इतकं वाईट वाटलं, हे माझी थट्टा करतायत का की मला पाय नाही. हे काय म्हणतात की जा आणि बुटं विकत घे. त्याला रडू आलं, त्याला वाईट वाटलं. जेवण झाल्यावर तो आपल्या रूम मध्ये गेला, खोलीत गेला, खूप रडलं आणि विचार करत होता, एवढा मोठा देवाचा दास आणि माझी थट्टा करतोय आणि मला म्हणतोय जा तुझ्यासाठी बुटं विकत घे. रात्रभर पण त्याला मनामध्ये असं वाटत होतं की काय हरकत देवाचा दास म्हणतोय करायला. हालेलुया. काय हरकत आहे देवाचा दास म्हणतोय करायला. रात्रभर तो झोपला नाही. सकाळी उठला, जसे दुकान उघडतात त्या टायमाला दुकानामध्ये गेला. एका बुटाच्या दुकानामध्ये कुबड्या घेऊन गेला. चालता येत नव्हतं म्हणून दोघं कुबड्या घेऊन गेला. तिथं बसला. दुकानदाराला म्हटला बुट दे. काय दे? बुट दे. दुकानदाराला म्हणतो कोण आला? अरे तू दे. अरे कोण आला? काय नंबरची देऊ? दुकानदार काय म्हणतो? कोणत्या नंबरची देऊ? आता यालाच माहिती नाही नंबर कोणता, कारण पाय आहेत ना? नाही. अंदाजी म्हटला 9 नंबरचे दे. किती नंबरचे दे? 9 नंबरचे दे. नीट लक्ष द्या. 9 नंबरचे बुट मागितले, दुकानदाराने आणून दिले. तुम्हाला माहिती, त्या व्यक्तीने विश्वासाने एक बूट घेतला आणि त्याची पॅन्ट जी अशी लूज झालेली होती ना, त्या पॅन्टीकडे तो बूट ठेवला खाली आणि जसं आपण बूट घालतो ना तशी ऍक्शन केली. मी तुम्हाला सांगतो त्याचा पाय तिथून बाहेर निघून बुटात शिरला. सत्य घटना आहे. दोघं पाय त्याला परमेश्वराने त्या दुकानामध्ये दिले. तुम्हाला माहिती मिळालो, असा चमत्कार येशूने सुद्धा केला नव्हता जो देव त्याच्या दासा बरे करतो. हालेलुया. स्मिथ विगल्सवर्थ यांची जिवंत साक्ष आहे. त्या व्यक्तीला ज्याला पायच नव्हते त्याला देवाने नवीन पाय दिले. आम्ही, माझा मित्र आहे, आमचे सेवक एक चांगले माझे मित्र आहे, अनिल उघडे कोल्हापूरचे.
आमचे खूप चांगले संबंध आहेत आणि आम्ही पुण्यात नर्मद सेवेला एकत्र असतो. जेव्हा आमच्या मंडळीत त्यांना बोलवतो, गेल्या दिवसामध्ये आमच्या मंडळीमध्ये मी त्यांना बोलवलं होतो पुण्यामध्ये, आणि त्यावेळेस ते तिथं आले. तर तुम्हाला माहिती आहे, एक व्यक्ती होता ज्याचा पाय जन्मानंतर त्याला पोलिओ झाला, एक पाय आखूड होता, एक पाय एवढाच होता, सरळ होता. तुम्हाला माहिती, त्यांनी सांगितलं पुढे 2 खुर्च्या मांडायला लावल्या स्टेजवर आणि त्याला खुर्चीवर बसायला लावलं आणि 2 पाय अशी खुर्चीवर ठेवायला लावले. नीट लक्ष द्या. मी ट्रान्सलेशन करत होतो, ते इंग्लिश मध्ये बोलत होते वचन, मी ट्रान्सलेशन मराठी करत होतो आणि मी तिथं उभा होतो. सगळी मंडळी बघते, पाय असे ठेवायला लावले. सगळ्या मंडळीला दिसतं एवढं अंतर होतं पायावर, एक पाय आखूड आहे, एक पाय एवढा मोठा आहे. त्या व्यक्तीला सगळे लहानपणापासून ओळखतात ज्याचा पाय आखूड होता. ज्या वेळेस त्या देवाच्या दासाने प्रार्थना केली, लिटरली मी तुम्हाला सांगतो, त्याचा पाय असा वाढून इथं जातो, डोळ्यांनी पाहायला अंगाला काटे यायची. प्रभू किंवा देवाच काम नव्हता करत, माझा देव आज सुद्धा काम करतोय. हालेलुया. माझा परमेश्वर आज सुद्धा तशी काम करतोय. डोळ्यांनी बघितलेल्या साक्षी द्या. कमी देव नाही पडत, कमी मी पडतो. बायबल म्हणतं एक स्वयंपाकी त्याची निवड कशा पद्धतीने करण्यात आली, पवित्र आत्म्याने. असे 7 लोक निवडले गेले स्वयंपाक करण्यासाठी आणि वाढण्यासाठी. हालेलुया. मला एक सांगा, आज मंडळीची सेवा आपण करतोय ना, चर्च मध्ये जी सेवा आपण करतोय ना, तुम्ही कोणतंही पद निवडा, पण ते पद निवडताना हा एक क्रायटेरिया असला पाहिजे की तो व्यक्ती कशाने परिपूर्ण असला पाहिजे, पवित्र. विचार करा, भोजन कारभाराची सेवा करणारा व्यक्ती जर पवित्र आत्म्याने परिपूर्ण, हा क्रायटेरिया त्या मंडळीमध्ये होता, मंडळीची आत्मिक लेवल काय असेल. हालेलुया. कानातून घेणारा सुद्धा कसा पाहिजे, पवित्र आत्म्याने, तर आशीर्वादी पाहिजे. आमेन. कीबोर्ड वाजवणारा कसा असला पाहिजे, पवित्र आत्मा. वर्शिप करणारे कसे असले पाहिजे, पवित्र आत्म्याने. हा क्रायटेरिया आहे ख्रिस्ती मंडळीचा, तर ती ख्रिस्ती मंडळी आशीर्वादित होईल. आमेन. हालेलुया. 7 पुरुषांना निवडलं गेलं आणि मग ते पंक्ती सेवा करायला लागले. आता त्याच्यामध्ये कोण आहे, वाचावरती वचन 5 वर्षापासून पुढे. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली, आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण, असा पुरुष स्तेफन. पहिला पुरुष कोण निवडला, स्तेफन. पुढं आणि फिलिप, प्रखर, निकानोर, तिमोन, पार्मेना व यहूदी आत्मानुसारी निकलाव, अंत्योखियकर यांची निवड केली. किती लोक निवडले गेले, 7. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. आता 7 लोक निवडले गेले स्वयंपाकी सेवेसाठी. हालेलुया. स्वयंपाकी सेवेसाठी आत्म्याने परिपूर्ण 7 निवडले गेले. त्याच्यात पहिला कोण होता, स्तेफन. आता या स्तेफनाबद्दल वाचू आपण. चला 8वं वचन वाचू. 8वं वचन. स्तेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकांमध्ये मोठी अद्भुत चिन्ह करत असे. हालेलुया. कोण अद्भुत चिन्ह करत होता, सेवक, संदेशा नाही, स्वयंपाकी. बोला कोण, मंडळीचा कोण, स्वयंपाकी. भोजन कारभारी जो वाढपी आहे, त्याला काय म्हणतो, वाढपी आहे. तो लोकांमध्ये काय करत होता, अद्भुत चिन्ह, मोठी अद्भुत चिन्ह करत होता. हालेलुया. आजच्या मंडळीत होत आहे नाही, खाली पद्धत आहे आपल्याकडे, प्रतिष्ठा तर आहे आपल्याकडे, म्हणतो तर आहे आपण स्वतः मी काहीतरी आहे, होत का नाही. बायबल म्हणतं त्यावेळेस स्वयंपाकी जो होता, वाढपीच होता ना, तो सुद्धा अद्भुत चमत्कार करत होता. ही आहे ख्रिस्ती मंडळी. आमेन. तुम्हाला माहिती, ज्या मंडळीत पवित्रता असेल, ज्या मंडळीत देवाचा सन्मान केला जातो, ज्या मंडळीमध्ये देवाला मान दिला जातो, परमेश्वर त्या मंडळीला समाधानी राहतो. हालेलुया. ज्या मंडळीत देवाचा अपमान केला जातो, ज्या मंडळीमध्ये देवाचं ऐकलं जात नाही, ज्या मंडळीत देवाला जागा दिली जाते, ती मंडळी ख्रिस्ताची नाहीये. लक्षात घ्या. सरळ सांगतो, तुम्हाला वाटतं आमची मंडळी ख्रिस्ताची असावी, ख्रिस्तालाच प्रथम स्थान द्या, त्याच्या वचनाला प्रथम स्थान द्या, त्याच्या आज्ञेला प्रथम स्थान द्या. घाण गोष्टी बाहेर काढा, अशुद्धता बाहेर काढा, पाप बाहेर काढा. पापाला सन्मानाचं ठिकाण देऊ नका, पापाला जागा देऊ नका,
पैसा पाहून लोकांशी वागू नका, तोंड पाहून मनुष्याशी वागू नका. नीट लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही धार्मिकाला धार्मिक म्हणाल आणि पाप्याला पापी म्हणाल, समजून घ्यायची ख्रिस्ताची प्रक्रिया आहे. हालेलुया. इथं आपण तोंड पाहून वागतो लोकांशी. याच्याकडे पैसा आहे ना, चुकला तरी चालेल, तुम्ही मोठे, तुम्ही मोठे. त्याचा पैसा तुम्ही मोजाल, परमेश्वर नाही मोजत. लक्षात घ्या. त्याच्या बाहेर तुम्ही नरकात कशाला जाताय? चुकीच्या गोष्टीला चूक म्हणू नका, पापाला मुलामा देऊ नका. बायबल म्हणतं शेवटच्या काळाची लक्षणे मी तुम्हाला सांगतो. एक लक्षण आहे बायबलमध्ये की ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पहा. शेवटच्या काळाचं एक लक्षण आहे. काय? ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही काय कराल? पाहाल. हे काय आहे तुम्हाला? अशा लोकांना स्टेज दिलं जातं जे ओसाडीचा अमंगळ पदार्थ आहे. अशा लोकांना स्टेज दिलं जातं ज्यांचं जीवन बाहेर खूप खराब आहे, ज्यांचे साक्ष घाण आहे, जे पापामध्ये जगतायत पण त्यांच्याकडे प्रतिष्ठा आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी उभं केलं जातं. बायबल म्हणते जीवनच्या काळाची लक्षण आहे की ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानामध्ये उभा असलेला तुम्ही पहा. मग ते वचन पूर्ण करतायत का? ते वचन आपल्याला पूर्ण करायचंय. नीट लक्ष द्या मित्रांनो, मंडळी ख्रिस्ताची आहे जी त्याच्या रक्ताने त्यांनी विकत घेतली. भीड धरायची देवाची धरा. मला कोणाची धरा? माणसाला अजिबात घाबरायचं नाही. हे माझ्या देवाने मला शिकवलेलं आहे. हालेलुया. हे माझ्या प्रभूने मला शिकवलेलं आहे. ज्यावेळेस मी वचनासाठी उभा राहतो, माणसाची भीड धरून उभा राहत नाही. एवढं लक्षात घ्या. मला तुमच्याकडून कौतुक नकोय, मला तुमच्या टाळ्या पण नकोय, मला तुमचा सत्कार पण नकोय, मला तुमची फुलं पण नकोय, मला तुमचं पाकिट पण नकोय. मला माझ्या देवाचं काम करायचं. हालेलुया. हालेलुया. तो रोज सत्कार करून मी कंटाळलोय. माझ्या घरच्या शॉली मला दुसऱ्याला द्यायला लागतात. मी तुम्हाला सांगतो, एवढ्या जमा होतात. 2 वर्षामध्ये 2 कोट्या भरलेल्या होत्या शॉलींच्या. माझ्या आईला म्हणलं दे म्हणत तरी काय करायचं एवढं नकोय मला तो सत्कार तुमचा. रोजच्या मीटिंग चालू आहे, रोज इकडे तिकडे फिरतोय परमेश्वरासाठी. मनुष्याची भीड नाही करत. माझा प्रभू मला ह्यासाठी उपयोगी करतोय कारण मी त्याच्यासाठी जगतोय, मी त्याच्या इच्छेसाठी जगतोय. आणि मी तुम्हाला तेच सांगतोय, जर धानोरा मंडळीमध्ये प्रभूने मला आणलेले ना टाइमपास करण्यासाठी नाही आणलं. देवाची इच्छा आहे ख्रिस्ताची मंडळी तयार व्हा. हालेलुया. हालेलुया. ती होती ख्रिस्ताची मंडळी ज्याच्यामध्ये स्वयंपाकी सुद्धा अद्भुत चिन्ह काम करत. आमेन. तुम्हाला माहिती एकच तास टेकणारा संदेश दिला. लास्ट टाइम शेवटचा संदेश एकच तास दिला नाही, पण असा दिला ना सगळ्या लोकांचे डोळे उघडून टाकले. सगळे लोक ताकद खायला लागले. बायबल म्हणतं त्या लोकांनी दगडमार केला पण टेकण्यासाठी स्वर्ग उघडला गेला. हालेलुया. लक्षात घ्या, एक चान्स भेटला त्याला आयुष्यामध्ये सेवा करण्याचा, पण तो चान्स त्याने सोडला नाही. तुम्हाला माहितीये सर्व काम करून त्या क्षणाला सोडला घेतला. याला म्हणतात सेवा. आयुष्यभर मी केली पण देवाला प्रसन्न केलं त्याचा उपयोग काय? मी आयुष्यभर सेवा करतोय पण जर त्या सेवेद्वारे माझा परमेश्वरच खुश नाहीये तर त्या सेवेचा उपयोग काय? नीट लक्ष द्या. अशी सेवा करा, लोक भले तुम्हाला शिव्या देतील पण त्या देवाने तुम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे. हालेलुया. येशूला पण चांगलं म्हणायचं. मला सांगा बायबलमध्ये शास्त्री पुरुष कधी म्हटले का? नाही. शास्त्री पुरुष तर दादोट खायचे. हे म्हणायचे अरे आपली खुर्ची चालली रे, याला बंद करा, याला थांबवा. समजतं मी काय सांगतो? नीट लक्ष द्या. येशू 3.5 वर्षामध्ये ना त्यांनी सगळं इस्रायलाचं चित्र बदलून टाकलं. सगळ्यांचे डोळे उघडून टाकले आणि म्हणून शास्त्री पुरुषी होते ना त्यांना त्यांच्या पुढच्या धोक्यात दिसायला लागल्या. का? कारण सत्य बोलत होतं. देवाची वाणी त्याच्यामध्ये होती, अधिकार वाणी त्याच्यामध्ये होती. त्या 3.5 वर्षामध्ये अनेक लोकांचा उद्धार झाला. अनेक लोक वळले. सगळ्यासारखा पापी व्यक्ती वळला. व्यभिचारी स्त्रीसारखी व्यक्ती शुद्ध झाली. तुम्हाला अनेक पाप्यांना माझ्या ख्रिस्ताने तारलं. प्रियांनो, आज तेच दिवस आहे की अनेक पापी तारले गेले पाहिजे. मंडळीमध्ये पापाला जागा नको. प्रियांनो, मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर आहे. हालेलुया. पेत्राला प्रभू येशू म्हणतो, हे पेत्रा, या खडकावर मी माझी मंडळी स्थापित, जिच्या समोर अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार. याचा अर्थ काय होतो? अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. याचा अर्थ काय होतो? या मंडळीतला एकही सभासद कुठे जाणार नाही. अधोलोक कुठे जाणार नाही. अधोलोकात. कोणाच्या मंडळीत बद्दल प्रवेश बोला? पेत्राचा. तुझ्यावर ह्याच खडकावर मी माझी मंडळी स्थापित,
जिच्या समोर लोकांच्या दारात काही चालणार नाही. याचा अर्थ जेवढे तुझ्या मंडळीत येतील ना सगळे कुठे जातील? स्वर्गामध्ये. अशी मंडळी आज मला सांगा, गॅरंटी द्या किती जणांना वाटतं मी स्वर्गात जाईल? छाती ठोक सांगितलं पाहिजे आपण तुम्ही जाईल असं. पण आपल्याला माहिती आपली कामं काय, आपल्याला माहिती आपलं जीवन काय. तुम्हाला माहिती काय, तुम्ही दुसऱ्यांना फसवत नाही, तुम्ही स्वतःला फसवत नाही. दुसऱ्यांना फसवणारा ठीक आहे, पण मी म्हणतो आपला प्रॉब्लेम एवढा मोठा आहे ना की दुसऱ्यांना नाही, आपण स्वतःशी खोटं बोलतोय. मी कुठे जाणार आहे, मी कुठे जाणार आहे, हे सगळ्यात मोठी लवाडीची तुम्ही स्वतःशी करताय. आणि ही लवाडी तुम्हाला भाग पडणार आहे. कारण हे शिकायला त्यावेळेस कोण पाहून न्याय करणार नाही, तुमची कामं पाहून न्याय करेल. किती वेळ तुम्ही त्याला दिला, किती वेळ टीव्हीला दिला, काउंटिंग केली जाईल. किती वेळ तुम्ही देवाला दिला, किती वेळ तुम्ही मोबाईलला दिला, काउंटिंग केली जाईल. किती रविवार तुम्ही खाडे केले, किती रविवार तुम्ही बुडवले, किती वर्ष तुम्ही ऐकले, किती पाळले, हे सगळी काउंटिंग केली जाईल. आणि त्यावेळेस परमेश्वर न्याय करेल. मग काय उत्तर द्या मला सांगा, मग काय उत्तर द्या? जागे व्हा, जागे व्हा. बायबल म्हणतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर काय वाजेल? काय वाजेल? करण्याचा आवाज येईल. कसला आवाज येईल? तुतारी. काय कसला आवाज येईल? हरणा वाजेल, तुतारी वाजेल. मग कोणी डळावर? कोणी? येशू येणार की नाही? मग लोक वाट पाहत आहेत कोणत्या आवाजाची? तुतारीच्या. मला कोणत्या? करणा वाजेल, तुतारी वाजेल. आम्ही वाट पाहतोय त्या तुतार्याने वाचणार. जे देवाचे दास वचन सांगतात ना, हीच तुतारी आहे. हालेलुया. हीच तुतारी आहे, हेच करणे आहे जे वाचतायत. आणि येशूचं येणं जवळ आहे हे देवाचे दास उठून उठून सांगतात. करणे केले वाचणार. तू काय किलो करणे हातामध्ये आणि बिनकामाचे फुगत नसतील नाही. ह्या दिवसात परमेश्वर त्याच्या दासांमध्ये करणे वाचवत आहे. परमेश्वर तुतारी फुगत आहे. प्रभू सांगत आहे मंडळी तयार वाचवता का? येशू ख्रिस्ताचे येणं जवळ आहे. गाणे म्हणतो आपण खूप छान छान. येणार हे तो वरी राजा. अरे मावशी गाणे येतं का? स्वर्गीय दूता आरी तियारी रोजे कोजे तुका रोजे त्यारी जारी. बरोबर आहे ना? गाणं तर म्हणतोय आपण, वाहन येणार हे तो वरी राजा. वा, हे तर आपल्याला माहिती. तयारी करावी लागेल हे पण आपल्याला माहिती. पण तयारी करत आज नाही करत, आता नाही उद्या. प्रार्थना उद्यापासून, आराधना उद्यापासून, दारू उद्यापासून सोडेल, तंबाखू उद्यापासून सोडेल, व्यभिचार उद्यापासून सोडेल, पाप उद्यापासून सोडेल. उद्या कोणी दिलाय तुला? आज नाही तुझ्याकडे. रात्री गेला मग बायबल म्हणतं एकच दिवस दिला गेला तुम्हाला. कोणता? आज हा दिवस मी तुम्हाला दिलाय. बोला कोणता? उद्याचा तुमचा नाहीच. गॅरंटी द्या मला. पाठावर येऊन कोणी असं लिहित होतं की उद्या मी जिवंत राहील. जो गॅरंटी देईल आज रात्रीच प्रभू उचलेल. कारण घमंड तोडायला परमेश्वराला आवडत. गर्व तोडा त्या गॅरंटी आहे का बरोबर? मी येतो पुढे टाकायला उद्या. स्पष्टपणे सांगतो मी, देवाला घमंड तोडायला खूप आवडतं. नबूकदनेस्सराचा काय तोडलं? गर्व तोडलं. स्वतःला देव समजायला लागला होता. देव म्हणतो चारा घाशील. काय घाशील? गडवा घाशील. तू एखादा बैलाप्रमाणे खाल्ला की नाही? खाल्ला. तू अशील बाबेचा राजा, सगळ्यांचा राजा मी आहे. हालेलुया. राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू मी आहे. गडवा घाशील. परमेश्वराने सांगितलं खाल्ला तरी कळलं. दैवराने चल भिजत होतं. बायबल मध्ये जो पर्यंत पश्चाताप केला नाही नबूकदनेस्सरला आपण बसवलं नाही. पण जेव्हा पश्चाताप केला प्रभूने परत त्याला पद दिलं. आमेन. हालेलुया. देवासमोर तुमच्या पैशाचा घमंड करायचा, अहंकार करायचा, पदाचा गर्व करायचा. जिथं गर्व आला संपूर्ण देवाने समजून घ्यायचं. नाद नाही करायचा देवाचा. हालेलुया. अजिबात परमेश्वराला सांगायचं नाही की माझ्याकडे हे आहे ते आहे. बिलकुल नाही. परमेश्वराला गर्वच तोडायला आवडतो. ज्ञानांचा गर्व तोडतो, पैसेवाल्यांचा गर्व तोडतो, जे प्रतिष्ठित आहेत त्यांचा गर्व माझा परमेश्वर तोडतो. लक्षात ठेवा. देवाला नम्र हृदयाचे लोक आवडतात. आमेन. हालेलुया. हा परमेश्वर नम्र जनांमध्ये राहतो, नम्र जनांमध्ये वस्ती करतो आणि नम्र अंतःकरणामध्येच तो राहतो. हालेलुया.
उन्मत्तपणा करू नका. देवाजवळ नमा, सुका आणि परमेश्वराच्या चरणी लागा. दिवस कठीण आहे. हालेलुया. एक वचन वाचा. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. मी थोडक्यात बंद करेल, काही चिंता नका. योहान 15 याचा 15वा अध्याय 5वं वचन वाचा. मीच वेल आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मीच वेल आहे. तुम्ही फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो. नीट लक्ष द्या. विश्वासी लोकांना, ख्रिस्ती लोकांना मागे बघा. येशू काय म्हणतो? मी काय आहे? वेल आहे. तुला काय आहे? द्राक्ष वेल. येशू काय आहे? वेल आहे. बरं तुम्ही काय आहात? फाटे. फाटे म्हणजे काय? फांद्या. तुला काय? फांद्या. आता पुन्हा लक्ष, या लक्षाकडे खूप कॉन्सन्ट्रेट करा. जर तुम्हाला वाटतं मी ख्रिस्ती मंडळी आहे, ख्रिस्ती मंडळीचा भाग आहे, माझ्यावर देवाने काम करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये हे नीट लक्ष द्या. या लक्षाकडे तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर मला समजून जाईल मला काय करायचंय. लक्ष द्या. मीच वेल आहे. तुम्ही फाटे आहात. फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो. जो माझ्यामध्ये राहतो. आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास, कारण जर तुम्ही माझ्यापासून वेगळे असाल, तुम्हाला काही करता येत नाही. तुम्हाला काहीच करता येत नाही. लक्षात घ्या. का चमत्कार होत नाही? कारण तुम्ही माझ्यापासून काय आहात? वेगळे आहात. सोबत आहात पण कसे आहात? वेगळे. मध्ये असणं आणि सोबत असण्याच्यात फरक आहे. मला एक सांगा, द्राक्ष वेलीची फांदी ती त्याच्याशी जोडलेली असेल तर ती काय राहते? जिवंत. तुला काय राहते? जिवंत. तिला तोडून टाका आणि द्राक्ष वेली सोबत ठेवा, मग जिवंत राहील का? बरं, द्राक्ष वेली सोबत ठेवूया आपण ना, सोबतच ठेवूया. कुठे ठेवली? द्राक्ष वेलीला खेटून ठेवली पण तोडून टाकली, नाही जिवंत. मग काय? सुकून जाईल. बघा, जरी खेटून ठेवली का तोडल्यानंतर तरी सुद्धा ती जगू शकत. तिला जिवंत राहण्यासाठी द्राक्ष वेली मध्ये राहतात. हालेलुया. आज अनेक ख्रिस्ती लोक जोडून आहेत त्याच्याशी. कसे आहेत? जोडून. संबंध तुटलेले आहेत. संबंध तुटलेले म्हणून काहीच करता येत नाही. साधा ताप सुद्धा आपल्या प्राप्तीने जात. लग्नाला तर चालवणं दूरचीच गोष्ट आहे. पहिले आपण चालायला शिका. आंधळ्यांना डोळे आणणं दूरची गोष्ट आहे. पहिले तुम्ही बघायला शिका. हालेलुया. ज्याला कान आहे तो ऐका. तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये जर राहिला तर तुम्ही खूप फळ द्याल. आमेन. पण जर तुम्ही माझ्यामध्ये नसाल तुम्हाला स्वतःहून काहीच करता येणार नाही. हे मी नाही म्हणत, हे कोण म्हणतं? परमेश्वराचं वचन. आमेन. आता ठरवा, का माझी प्रार्थना ऐकली जात नाही? याचा अर्थ तुम्हाला माहिती, यहुदा इस्कारियोत येशू सोबत होता पण येशू मध्ये नव्हता. समजते तुम्हाला? किती वर्ष यहुदा येशू सोबत होता? किती वर्ष? 3.5 वर्ष. कोणासोबत होता? येशू सोबत होता. तर तुम्हाला माहिती, तो येशू मध्ये होता म्हणून गेला, म्हणून पापानच गेला. काय फायदा झाला येशू सोबत चालून? काय फायदा झाला येशूची वचन आहे? कारण काय होतं? फांदी तोडलेलीच होती. येशू सोबत तो जोडलाच गेला नाही. येशू सोबत, येशूच्या मध्ये तो गेलाच नाही. येशूला त्याने आतमध्ये घेतलं नाही. प्रॉब्लेम हा होता. म्हणून तुम्हाला माहिती, 3.5 वर्ष येशू सोबत राहून सुद्धा पापात मेला. पापातच मेला यहुदा इस्कारियोत. आज अनेक विश्वासी लोक असेच आहेत. चर्चला येतात, स्वतःला ख्रिस्ती पण म्हणतात, गुरुसण साजरा करतात, नाताळ साजरा करतात, सगळं. आणि आज त्याच गैरसमजुतीमध्ये जगतात की मी कुठे जाईल? मी कुठे जाईल? तुम्हाला मी सांगतो, तोडलेल्या मांद्यात बऱ्याच. हा, तुमच्यासाठी अजून सुद्धा चान्स आहे. काय? परत एकदा कलम करा. परत एकदा त्या द्राक्षवेलीला काय करा? स्वतःला कलम करा. त्याच्याशी जोडले जा, तर जिवंत राहा. तर तुम्ही टिका, तर तुम्ही आशीर्वाद देता. मी कधीचाच संपलो असतो. कधीचाच. जन्मापासून ख्रिस्ती आहे. 4थी पिढी आमची. किती? 4थी पिंपळनेरमध्ये. हा, माझं नाव शिंदे माझ्या वडिलांकडेच आहे MP मध्ये. पण माझे पिंपळनेरचे सगळे नातेवाईक चौरे. होय, चौरे. विचारा तुम्ही पिंपळनेर. जुने परिवार आहेत, चांगले प्रतिष्ठित परिवार आहेत. त्या परिवारात आम्ही आहे. 4थी पिढी आमची ख्रिस्ताची.
जेव्हा मी जन्मलो चर्चला जायचो, संडे स्कूलला जायचो, तरुण झालो, तरुण संघाला जायचो, सगळ्या गोष्टी केल्या. पण दारू पिलं, तंबाखू खाल्लं, सिगरेट पिलं, सगळं झालो. मुलांसोबत जाणं, चुकीच्या गोष्टी करणं, सगळं पाप केलं मी माझ्या आयुष्यात. आणि मला असं वाटायचं मी पुढे जाईल. मी देवाला धन्यवाद देतो की दारू पिऊन जेव्हा मी मोटरसायकल चालवली, प्रभूने मला 6 वेळा भरू दिलं. आज मी त्या प्रत्येक दिवसाबद्दल माझ्या देवाला धन्यवाद देतो. जर मी तेव्हा गेलो असतो माझा नाश झाला असता. फांदी तुटलेली होती आणि ठेवलेली त्याच्याजवळ होती, म्हणून मला वाटायचं मी ख्रिस्ती आहे. तर तुम्हाला माहिती, ज्या दिवशी ख्रिस्त मला कळला ना, परत एकदा तुटलेल्या फांदीला प्रवेश ख्रिस्ताने कलम केलं. आमेन. काय केलं? कलम केलं. आणि आज जो मी तुमच्या समोर उभा आहे ना, माझी स्वतःची ओळख नाही, ही त्या देवीची ओळख आहे. तो द्राक्ष वेल आहे, मी त्याचा वाटा आहे. हालेलुया. आणि आज मी फळ दिल्या वाचून राहू शकत, त्याची सेवा केल्या वाचून राहू शकत. मी आणि माझी पत्नी दोघं शिक्षक आहोत. मी माध्यमिकला शिकवतो, ती ज्युनियर कॉलेजला शिकवते. दिवसभर आम्ही शाळेमध्ये असतो. 11 ते 5 आमची शाळा असते आणि रोज संध्याकाळी मिटिंगला पडतो. 50 किलोमीटर, 60 किलोमीटर, 70 किलोमीटर, गुजरात पर्यंत, बिहारपर्यंत त्या ठिकाणी आम्ही जाऊन प्रभूची सेवा करतो. रात्री 1 वाजतो, 1:30 वाजतो, 2 वाजतो घरी यायला, सकाळी उठून परत शाळेला पळायचं, परत रात्र झाली का मिटिंगला पळायचं. रोजचं तेच चालू आहे. 2 वर्ष झाले प्रभूसाठी असं चालू आहे. 4 तास, 5 तास, 6 तासाची झोप, याच्यावर झोप काय आम्हाला माहिती नाही. का? फळ दिल्यापासून ते राहू शकत, कारण आता तुम्ही कोणाशी जोडले गेले? वेलीशी. आमेन. काय वाटतं तुम्हाला? 3 टाइम पोट भरून तुम्ही खाताय तुमच्या घरामध्ये आणि टीव्ही समोर 4 तास घालवताय. कुठं वेळ आणि कुठं तुम्ही फळ देणार आणि कुठं खाणार आहे? काय मला सांगा. रविवारी 2 तास देवाला देतो, आपल्याला वाटतं देवाला उपकार केले. 10 रुपयाचं दान टाक तुमच्या भांडारामध्ये, तरी 5 रुपये हिशोब विचारतात काय केलं आमच्या पैशाचं. नका देऊ ना, तुमच्या पैशाची गरजच नाही देवाला. लोकांना वाटतं, काही लोक अशी प्रार्थना करतात, ब्रदर प्रभू माझे हे काम कर, मी 500 रुपये टाकेल. काय ही सवय झाली तुम्हाला? ऑफिसमध्ये काम करायला जातात ना, त्या शिकायला म्हणतात 100 रुपये हे काम कर माझं. तुम्हाला वाटतं देव पण आपले पैसे बघून काम करेल. 500 रुपये देईल प्रभू तुझ्या भांडारामध्ये, माझं एवढं काम कर. लाज वाटायला पाहिजे. कोणाला पैसा दाखवतात? तुम्हाला कोणी दिला? आणि ते पैसा कोणाला दाखवतात? विचार करा, काय करतो आपण प्रार्थना? तुमच्या पैशाला बघून परमेश्वर तुमची प्रार्थना नाही ऐकत. देव तुमचं अंतकरण बघून तुमची प्रार्थना ऐकत. हालेलुया. माझ्या देवाला तुम्ही पाहिजे, तुमचा पैसा नको. माझ्या देवाला माहिती सगळ्यात मोठेवर तुम्ही साथ. ना सोनं ना चांदी, कोणाशी तुलना केली? दूतांशी सुद्धा तुमची तुलना नाही करत परमेश्वर. कोणाशी? स्वर्गदूतांशी सुद्धा आपली तुलना नाही करत. तो म्हणून तुम्हाला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ बनवलेलं आहे. मी तुम्हाला पुत्र म्हणण्याचा, मला बाप म्हणण्यासारखा मी तुम्हाला दिलेला आहे. देवदूतांना सुद्धा दिलेला नाही. विचार करा किती श्रेष्ठ बघतो परमेश्वर तुम्हाला. तुम्ही आणि मी देवाला काय समजतो? आपण देवाला किती श्रेष्ठ समजतोय मला सांगा ना. आपल्यासाठी आपला मोबाईल श्रेष्ठ आहे, आपल्यासाठी आपला टीव्ही श्रेष्ठ आहे, आपल्यासाठी आपली मैत्री श्रेष्ठ आहे, आपल्यासाठी आपली दारू श्रेष्ठ आहे, आपल्यासाठी आपली तंबाखू श्रेष्ठ आहे, 2 रुपयाचा पैसा श्रेष्ठ आहे. ज्याच्यासाठी देव श्रेष्ठ आहे ना, देवासाठी तो श्रेष्ठ आहे. तुम्ही देवाला किंमत द्या, देव तुम्हाला किंमत देईल. हालेलुया. पण जर तुम्ही देवाला किंमत देणार नाही, देव पण तुम्हाला किंमत देणार. तुम्ही माझ्या जवळ या म्हणजे मी तुमच्या जवळ. वचन आहे. आमेन. उलट नाही करायचं. आपण म्हणतो तू इकडे, बिलकुल नाही. तो म्हणतो तू इकडे. मोठा कोण? मोठा कोण? देवाला आपण नाही चालू शकत, तो आपल्याला चालवतो. आमेन. आपल्या इच्छेप्रमाणे तो चालणार नाही, तुम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे चालवावं लागेल. हालेलुया. ख्रिस्ती मंडळी, आता ठरवायचं घरी जाऊन. मला शिवेशाप द्या, पण स्वतःच आत्मपरीक्षण करा. मला काही फरक पडत नाही. मी काय सांगतो, एकच हातच धुवून घ्यायचा असतो मला ते त्याच्यासाठी पाठवतो. परत जाऊच नको. ते बोलून करण्याची पण गॅरंटी नाही. पण सुधरा. ज्याला धार्मिकता म्हणतायत ना, ती धार्मिकता नाही, आंधळपण आहे. ती तुमच्या काहीच कामाची नाही. आणि देवाची इच्छा आहे तुम्ही बदला.
फायदा तुमचा होईल. त्यात बोलावलेले पुष्कळ निवडलेले त्या थोडक्यापैकीच आपण सोडायचं. आमेन. परत एकदा लास्ट वचन वाचा. योहान सुसमाचार 5:15-5. मीच वेल आहे. येशू म्हणतो मीच वेल आहे. तुम्ही फाटे आहात. तुम्ही माझे फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो. जो माझ्यामध्ये राहतो. आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. खूप फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळी असल्यास. कारण जर तुम्ही माझ्यापासून वेगळे असाल तुम्हाला काही करता येत नाही. काहीच करता येत नाही. म्हणून आपल्याला गरज पडते कोणीतरी डोक्यावर हात ठेवावा आणि प्रार्थना करावी. माझी प्रार्थना का नाही ऐकत? कारण आपण फाट्यात वेळीपासून काय झालेलो आहोत. तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये नाही राहिले ना तुम्हाला काहीच करता येत नाही. कोणीच नाही ऐकणार तुम्हाला. साधा ताप पण नाही जाणं. मोठे मोठे चमत्कार सोडूनच नाही. लहान गोष्टींसाठी पण तुम्हाला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागेल. का? तुम्हाला काहीच करता येणार. पण जर तुम्ही माझ्यात राहिला स्मिथ विगल्सवर सांगतो नसेल ज्याला पाय त्याला पाय येईल. तुमच्या समस्या तर दूर होतीलच तुम्ही दुसऱ्यांच्या समस्या दूर करा. आमेन. पेत्र आणि योहान ज्यावेळेस मंदिरात चालले होते बायबल असं म्हणतं लंगडा भिकारी बसलेला होता सुंदर नावाच्या दरवाजाजवळ. त्यावेळेस जात असताना त्या भिकाऱ्याने त्यांच्याकडे पाहिलं की हे मला काहीतरी भीक देते. पेत्राने त्यांच्याकडे पाहिलं. पेत्र म्हणतो पेत्राने पाहिलं की याच्यामध्ये विश्वास आहे. पेत्राने पाहिलं की तुझ्यासाठी माझ्याकडे देण्यासाठी सोनं रूप काहीच नाही. पण पेत्र काय म्हणला जे आहे ते तुला देतो आणि येशूच्या नावात चालायला. हालेलुया. पेत्राकडे पैसा नव्हता. पेत्राकडे धनदौलत नव्हती. पेत्राकडे द्यायला दुसरी कोणतीच गोष्ट नव्हती. आणि पेत्राला माहित होतं पैसा याला चालू शकणार नाही. सोन्याला चालू शकणार नाही. म्हणजे येशूचं नाव माझ्यामध्ये आहे. जे येशूचं सामर्थ्य आणि अधिकार माझ्यामध्ये आहे त्याच्याद्वारे हा लग्न चालायला लागेल. हालेलुया. ही आहे ख्रिस्ती मंडळी जी इतरांसाठी आशीर्वादाचं काम होते. आमेन. धारोरा ईसाईनगर नाव किती सुंदर आहे हो. ईसाईनगर ना. वा. मी तर म्हणतो गावात पाय ठेवल्यावर वर्ष बदलायला पाहिजे. आमेन. गावात पाय ठेवल्यावरच नवीन मनुष्य इथं आपलेच बिघडायला लागले. फक्त नाव ईसाईनगर येशूला जागा नाही. मला माग अहमदनगरला बोलवलं होतं मिटिंगला. मोठा हॉल होता चांगला ऑडिटोरियम आणि मिटिंग होती. आणि अहमदनगरला बोलवलं. तुम्हाला म्हणजे अहमदनगरला काय म्हणतात महाराष्ट्राचं? येरुशलेम. काय म्हणतात महाराष्ट्राचं? येरुशलेम. मी त्यावेळेस तिथे गेलो. मला देवाने असं वचन दिलं की त्यांना म्हटलं तुम्हाला अहमदनगरच्या लोकांना महाराष्ट्राचं काय म्हटलं जातं? येरुशलेम. पण म्हटलं तुम्हाला माहिती का येरुशलेमेतच येशू ख्रिस्ताला स्तंभावर खेळलं. त्याच लोकांनी येशू ख्रिस्ताला स्तंभावर खेळलं. लोकांनाच कळत नाही आपण स्वतःला काय ओळखतोय. येरुशलेम म्हणून घेता. येरुशलेम जरी मंदिराचं ठिकाण होतं पण ते तेच ठिकाण होतं जिथं प्रभू येशू ख्रिस्ताला स्तंभावर खेळलं. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आपण स्वतःला काय नावाने हाक मारतो. जर स्वतःला आपण ईसाईनगर म्हणतोय ना की मी ईसाईनगर मध्ये राहतो तर मी ईसाई आहे जगाला सुद्धा. नुसतं नावाने आपली ओळख नाही. मी चर्चला जातो म्हणून आपली ओळख नाही. नाताळच्या दिवशी घर सजवले म्हणून आपली ओळख नाही. आपल्या जीवनात आणि ख्रिस्त दिसू द्या. त्याचं सामर्थ्य दिसू द्या. तरुणांनो असं जीवन जगा पेत्रासमान. अरे का तुम्हाला वाटतं की मी शाहरुख व्हावं सलमान व्हावं? का तुम्हाला नाही वाटत मी दावी व्हावं? का तुम्हाला नाही वाटत मी दावे व्हावं? का तुम्हाला वाटत नाही मी शब्दपेक्षा व्हावं? का तुम्हाला वाटत नाही मी पेत्र व्हावं? का तुम्हाला वाटत नाही मी पौलुस व्हावं? अरे त्याच्यापेक्षा काही पुण्य चांगली ती लोकांची बायबलमध्ये दिलेली आहे. ज्यांना स्वतःचं कारण माहिती नाही तुम्ही त्यांचं इमिटेशन काय करतात? जे लोक स्वतः नाशाकडे चाललेले तुम्ही त्यांचं अनुकरण काय करतात? अनुकरण करायचंय तर त्यांचं करा जे राज स्वर्गामध्ये आहे. ज्यांनी प्रभूच्या राज्यासाठी काहीतरी केलं, ज्यांच्याबद्दल परमेश्वर खुश होता, अनुकरण करायचं त्यांचं करा. एस्तेरचं अनुकरण करा मुलींनो. रूथचं अनुकरण करा मुलींनो. महिलेचं अनुकरण करा. महिला मार्था. बघा अनेक उदाहरणं आहेत. करा त्यांचं अनुकरण. कोणाचं अनुकरण करतोय आपण आज? कोणाला इमिटेट करतोय? कोणाच्या पावाच्या मागे सांगतोय? प्रियांनो मी तुम्हाला सांगतो सगळं चित्र मध्ये स्वतःला बदला. हालेलुया. आज ख्रिस्ती मंडळी प्रार्थना करते देवा जगातल्या ह्या गोष्टी बदल, जगातलं ते बदल, आमच्या देशाला बदल, आमच्या पंतप्रधानाला बदल, याला बदल, त्याला
देव वरून होतो, तू बदल. देव वरून काय म्हणतो, पहिले तू बदल, तू सुधारला सगळे सुधारतील. हालेलुया. याच्या त्याच्या बदलासाठी नाही, काही स्वतःच्या बदलासाठी प्रार्थना करा, कारण आपण बदललो तो जग बदलेल. आमेन. किती शिष्य होते येशूचे? एक पापात्म्याला 11 राहिले, त्या 11नी जगाला हलवून सोडलं. किती? 11नी पूर्ण जगाला हलवून सोडलं. आपण तर संख्येने खूप आहोत म्हणून सांगतो, याला त्याला बदलण्यापेक्षा स्वतः बदला. तुम्ही बदलले तर जगाला बदलून टाका. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे ख्रिस्ती मंडळी जीवाच्या नावामध्ये आहे. प्रार्थना करा, देवाने तो अनुग्रह आपल्याला द्यावा, तो आत्मा आपल्याला द्यावा, तसं जीवन आपल्याला द्यावं की आपल्या मनाने लोक आशीर्वादित होतील. हालेलुया. आपली डोळे झाकू, यावेळेस आपण प्रार्थना करू. थँक यू जीसस. माझ्या देवा, परत एकदा आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला आहे. हा माझ्या देवा, तू आमच्यावर प्रेम करतो म्हणून आम्हाला फटके मारतो. तू आमच्यावर प्रेम करतो परमेश्वर, म्हणून तुझी इच्छा आहे की आमचा नाश व्हायला नको. तू आमच्यावर प्रेम करतो प्रभू, म्हणून तू म्हणतो जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला बदल करू, आमचं हृदय बदल, आमचं अंतःकरण बदल परमेश्वर. सर्व वाईटापासून दूर ठेव प्रभूजी. धन्यवाद. हालेलुया. थँक यू जीसस. प्रियाने स्वतःचा अंतःकरण परमेश्वरासमोर मोकळं करा. देवाला म्हणा, प्रभू तुझ्या उपकार आमच्यावर केले, जी दया तू आमच्यावर केली, तुझं रक्त प्रवेश ख्रिस्ता तू आम्हा पापासाठी सांडले. पण आम्ही जर पापामध्ये असू, तू कमी पडत नाही, आम्ही कमी पडतोय परमेश्वर. आम्हाला दया कर, आमच्या पापाची क्षमा कर. धन्यवाद. सहायता कर परमेश्वर, दया कर परमेश्वर. थँक यू लॉर्ड. धन्यवाद. एक छोटंसं बोनस घेऊ प्रार्थना. तो पहिए हम तो पहिए हम तो पहिए हम तो पहिए तूने
पिता amato pahiene amato pahiene to atma tu amale amato pahiene to atma tu amale तूने हमें स्वर्गीय पिता अमतो पाहिने तूने हमें स्वर्गीय पिता अमतो पाहिने अमतो पाहिने धन्यवाद प्रभूजी आम्ही तुझ्या चरणी येतो परमेश्वर तुझ्या जवळ येतो प्रभू ज्या आजपर्यंत आमचे संबंध तुझ्याशी तुटलेले होते परत एकदा तू आम्हाला मिळवून कर परमेश्वर परत एकदा आम्ही तुझ्याशी जोडले जावं प्रभू आम्ही तुझ्यामध्ये राहावं तू आमच्यामध्ये राहावा आणि आम्ही विपुल फळ द्यावं यासाठी कृपा करून दे परमेश्वर ती मंडळी जी प्रेषिताच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो आज 20 मंडळी आमची तयार व्हावी यासाठी कृपा करून धन्यवाद प्रभूजी आज परत एकदा तो आमच्याशी बोलला त्याबद्दल आभार मानतो केवळ ऐकणारे नाही तर तुझ्या वचनावर चालणारे आणि असावे यासाठी कृपा कर सर्व आदर मान महिमा करून सन्मान तुझा आणि तुलाच देतो प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणतो आहे आमेन